राज्य व केंद्र सरकारच्या विविध ऑनलाईन सेवा गावापर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सेतू केंद्राकडून नागरिकांकडून अवाच्य सेवा शुल्क आकारले जात असून त्याची पावतीही दिली जात नाहीये। या प्रकारावर तातडीने कारवाई करून दोषी सेतू केंद्र चालकांचा परवाना रद्द करावा अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सिंदेवाही तालुका अध्यक्ष वाल्मिक आत्माराम जुमनाके यांनी 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। जुमनाके यांनी निवेदनात म्हटले आहे की नागरिकांची कामे वेळेत व्हावी यासाठी सिंदेवाही तालुक्यात शेकडो सेतू केंद्र बेरोजगारांना देण्यात आली। शासनाने प्रत्येक सेवेसाठी निश्चित दर ठरवून दिले आणि दरपत्रक दर्शनी भागात लावणे व ऑनलाईन पावती देणे बंधनकारक आहे। मात्र प्रत्यक्षात अनेक केंद्र चालक लाभार्थ्यांकडून जादा फी वसूल करतात। पावती न दिल्याने शासकीय दर लोकांपर्यंत पोहोचतच नाही, यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे। संबंधित सेतू विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा ही लूट थांबणार नाही। ग्राहकांकडून जादा शुल्क घेणाऱ्या केंद्रावर कारवाई करून परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। या निवेदनाची प्रत तहसीलदार सिंदेवाही यांनाही देण्यात आली आहे। आत्माराम जुमनाके, गोंडवाना गणतंत्र पार्टी तालुका अध्यक्ष सिंदेवाही। आपल्या सिंदेवाही तालुक्यामध्ये सेतू केंद्रावरती जनतेची आर्थिक लूटमार होत आहे। या संदर्भात मी माननीय तहसीलदार साहेब सिंदेवाही यांना एक निवेदन दिलं आहे। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा मी एक निवेदन दिलेलं आहे। तरी या निवेदनावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यांचे सेतू केंद्राचे परवाने रद्द करण्यात यावे अशी माझी जनतेकडून अपेक्षा आहे व मी ही मागणी करत आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वाहवाली सय्यद, चंद्रपूर।